भ्रष्टाचार झाला एका शहरामध्ये, लोकांना रस्ते नाही आहेत आणि तो करणारे लोकप्रतिनिधी आमदार आहेत, नगरसेवक, माजी महापौर आहेत, जे तुमच्या पक्षामध्ये आहेत आता. मग हा सुद्धा जनसुरक्षेचा मुद्दा आहे. हा सुद्धा अर्बन नक्षलवादच आहे ना. अशी लुटमार करणं ही जनतेच्या पैशाची. लावा त्यांच्यावरती तुमचे कायदे, विचारा प्रश्न तुम्ही बोलून अधिकाऱ्यांना. महाराष्ट्रातल्या 27 महानगरपालिकांमध्ये हा अशा प्रकारचा हजारो कोटीचा, लाखो कोटीचा भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकार नाकाना कांदे सोलत आहे आणि त्याचं नेतृत्व आमचे माननीय देवेंद्र फडणवीस करत आहेत. अहिल्यानगरचा विषय अत्यंत गंभीर आहे. मी सगळी फाईल चाळली. 776 रस्ते बनवले आहेत असं ते सांगतायत आणि एकही रस्ता आज अहिल्यानगरमध्ये दिसत नाही. लोकांचे प्रचंड हाल आहेत. लहान मुलं, वृद्ध, शाळेत जाणारी मुलं. पहा जाऊन तुम्ही एकदा. आपण जाऊ सगळे. बोला पुढे काय. नगरविकास खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार समोर येत आहे. विरोधकांबरोबर सत्ताधारी पक्षातले मंत्री, आमदार त्यांनी सुद्धा आहे भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी मागणी केलेली आहे. मंत्री गणेश नाईक असतील किंवा अन्य मंत्री. नगरविकास खात्यातला भ्रष्टाचार म्हणजेच महानगरपालिकेतला भ्रष्टाचार. मी जो अहिल्यानगर महानगरपालिकेतला 776 रस्त्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो सुद्धा नगरविकास खात्याशी संबंधित आहे. 350 कोटी फक्त रस्त्याचे खाल्लेले आहेत. जे रस्ते नाहीत, पैसे खर्च झाले ठेकेदारांकडून. आणि नगरविकास खातं हा भ्रष्टाचाराचा सगळ्यात मोठा आगर आहे. नगरविकास खातं, समृद्धी महामार्ग, आता शक्तीपीठ महामार्ग, माती, रेती, डांबर आणि खडी आणि सिमेंट या माध्यमातून हा सगळा भ्रष्टाचार सुरू आहे. असू द्या ना, सरकारी जाहिरात आहे. मंत्री येतात आणि जातात. मेरीटाईम बोर्डाची जाहिरात म्हणताय ना. मेरीटाईम बोर्ड काय नारायण तातू राणे यांच्या नावावर नाही आहे ना. मेरीटाईम बोर्ड हे सरकारचं आहे, ते नारायण तातू राणे यांचं नाही आहे. मी बरोबर म्हणतोय ना. सरकारची जाहिरात आहे ती. आमचं भांडण भ्रष्ट राज्यकर्त्यांशी, गद्दार सरकारशी आम्ही निपटून घेऊ. तुम्ही उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. 19 आणि 20 तारखेला ही मुलाखत प्रसिद्ध होते. त्याआधी तुम्ही जो टीजर समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला त्यात उद्धव ठाकरे असं म्हणतात की राज ठाकरे आपल्या सोबतच आहे. का एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का? जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ राज ठाकरे या क्षणी माझ्यासोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही. उद्धव ठाकरे यांची मुलाखत येईल, ती आपण जरूर पाहायला पाहिजे. एक आदर्श मुलाखत आहे ती. एक आदर्श मुलाखत आहे. अनेक विषयांवर त्यांनी आपल्या भूमिका आणि मतं स्पष्ट केल्यात. बऱ्याच काळानंतर ती आपण पाहिली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारायला हवे. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारण्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे